येस यू कॅन. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हचा पॅसिव्ह व्हॉइस याचे वेगवेगळे रूल्स समजून घेतलेले आहेत. त्याची वेगवेगळे एक्झाम्पलची प्रॅक्टिस पण आपण केलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट रूल्स आणि त्याचे डिफरंट एक्झाम्पल्स समजून घेणार आहोत. ॲक्च्युली आज मी तुम्हाला ती उदाहरणं सांगणार आहे ज्या उदाहरणांची विद्यार्थी प्रॅक्टिस करत नाहीत. तर या व्हिडिओमध्ये आज आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस, इम्परेटिव्ह सेंटेन्स विदाउट ऑब्जेक्ट, देन लेट्स स्ट्रक्चर, लेट्स मीन्स यू कॅन से लेटस, आणि लास्ट रिक्वेस्ट, या सगळ्या सेंटेन्सेसचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करतात हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केलेला नसेल तर सर्वात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा, कारण भविष्यामध्ये आपण असे काही व्हिडिओ अपलोड करणार आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच प्रॅक्टिकली बेनिफिट होणार आहे. सो वी विल स्टार्ट फ्रॉम निगेटिव्ह सेंटेन्सेस. तर मग आता निगेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस करण्यापूर्वी त्याचा फॉर्म्युला पाहूया आपण. फॉर्म्युला मागील प्रमाणेच आहे. ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब जे असेल ते प्लस नॉट. आता निगेटिव्ह सेंटेन्स म्हटल्यावर हेल्पिंग वर्ब नंतर लगेच नॉट येईल, प्लस पास्ट पार्टिसिपल मेन वर्बचे तिसरे रूप. आता जर बीन आणि बीइंग असेल तर पास्ट पार्टिसिपल पूर्वी ते येईल. त्यानंतरचा जो पार्ट आहे कॉम्प्लिमेंट, बाय, सब्जेक्ट हा कॉमनच असणार आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल, माय कलीग्स डोंट व्हिजिट नॉयझी प्लेसेस. या एक्झाम्पलमध्ये माय कलीज सब्जेक्ट, डोंट व्हिजिट वर्ब, नॉयझी प्लेसेस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट ॲट द बिगिनिंग, नॉयझी प्लेसेस. त्यानंतर आपण WH क्वेश्चन व्हर्बल क्वेश्चनमध्ये पाहिलेले आहे की डू डज असेल तर त्याऐवजी ॲम इज आर यूज करतात, डिड असेल तर त्याऐवजी वॉज वेअर यूज करतात. इथं नॉयझी प्लेसेस अनेक वचन आहे म्हणून डू काढून टाकायचं आणि त्याऐवजी आर यूज करायचं. नॉट आहे तसेच. त्यानंतर व्हिजिटचे पास्ट पार्टिसिपल व्हिजिटेड. कॉम्प्लिमेंट एक्झाम्पलमध्ये नाही आहे म्हणून बाय प्लस सब्जेक्ट माय कलीग्स. आन्सर होईल नॉयझी प्लेसेस आर नॉट व्हिजिटेड बाय माय कलीग्स. फॉर्म्युला सेम राहणार आहे, फक्त हे हेल्पिंग वर्ब नंतर नॉट येणार आहे, जे आहे तसेच आपल्याला यूज करायचे आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, शी डझंट लाईक द चायनीज फूड. शी सब्जेक्ट, डझंट हेल्पिंग वर्ब, लाईक मेन वर्ब, द चायनीज फूड ऑब्जेक्ट. द चायनीज फूड ऑब्जेक्ट ॲट द बिगिनिंग. डच काढून टाकलं त्याऐवजी ॲम इज आर पैकी एक वचन आहे म्हणून इज. नॉट आहे तसेच हेल्पिंग वर्ब नंतर लाईकचे पास्ट पार्टिसिपल लाईक्ड. बाय प्लस सब्जेक्ट शी आहे म्हणून त्याचे हर होईल. आन्सर होईल द चायनीज फूड इज नॉट लाईक्ड बाय हर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे द कस्टमर्स डिड नॉट पे द इन्स्टॉलमेंट्स. या एक्झाम्पलमध्ये द कस्टमर सब्जेक्ट, डिड नॉट पे वर्ब, द इन्स्टॉलमेंट्स ऑब्जेक्ट. मग आन्सर होईल द इन्स्टॉलमेंट्स ऑब्जेक्ट ॲट द बिगिनिंग. त्यानंतर एक्झाम्पलमध्ये डिड आलं आहे ते काढून टाकायचं आणि त्याऐवजी वॉज किंवा वेअरपैकी एक यूज करायचं. मग इन्स्टॉलमेंट्स प्लुरल आहे म्हणून वेअर यूज केलं. नॉट आहे तसेच पे या वर्बचे तिसरं रूप घेतले पेड. या एक्झाम्पलमध्ये कॉम्प्लिमेंट नाही आहे म्हणून बाय प्लस सब्जेक्ट. मग बाय आणि सब्जेक्ट आहे द कस्टमर्स. द कस्टमर्स. आन्सर होईल द इन्स्टॉलमेंट्स वेअर नॉट पेड बाय द कस्टमर्स. नेक्स्ट एक्झाम्पल, माय फ्रेंड हॅज नॉट इन्स्टॉल्ड द गुगल पे येट. माय फ्रेंड सब्जेक्ट, हॅज नॉट इन्स्टॉल्ड वर्ब, द गुगल पे ऑब्जेक्ट आणि यट हे वाक्यातलं कॉम्प्लिमेंट होईल. ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला येईल द गुगल पे. त्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅज जे आहे तेच घ्यावे लागेल. डू डज डिड असतं तर ॲम इज आर वॉज वेअर पैकी एक घ्यावे लागले असते. हॅव हॅज हॅड असेल तर त्यापैकी एकच घ्यावे लागणार आहे. हॅज का घेतलं कारण गुगल पे एक वचन आहे, अनेक वचन असतं तर हॅव घ्यावं लागलं असतं. नॉट आहे तसेच
तुम्ही मागील व्हिडिओमध्ये रूल पाहिलेला आहे. हॅव हॅज हॅड जेव्हा येतं तेव्हा पास्ट पार्टिसिपलच्या अगोदर बीन वापरलं जातं आणि नंतर पास्ट पार्टिसिपल यूज करतात. इन्स्टॉल्ड. कॉम्प्लिमेंट यट बाय प्लस सब्जेक्ट. सब्जेक्ट आहे माय फ्रेंड. मग आन्सर होईल द गुगल पे हॅज नॉट बीन इन्स्टॉल्ड यट बाय माय फ्रेंड. नेक्स्ट एक्झाम्पल. द बर्गलर्स कॅनॉट ब्रेक दिस सेफ. द बर्गलर सब्जेक्ट कॅनॉट ब्रेक वर धिस सेफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल धिस सेफ. सेफ म्हणजे इथं अर्थ घ्यायचा तिजोरी आणि बर्गलर्स म्हणजे घरफोडे. मग धिस सेफ त्यानंतर हेल्पिंग वर्ब आता इथं कुठलं आलं आहे कॅन की जे मॉडल ऑक्झिलरी आहे. मग ते आहे तसेच यूज करायचे. हेल्पिंग वर्ब नंतर लगेचच नॉट यूज करायचे. आणि मॉडल ऑक्झिलरीचा रूल आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. मॉडल ऑक्झिलरी असेल तर त्यानंतर बी यूज करायचे. जसे हॅव हॅज ॲड असेल तर आपण बीन यूज केले. तसं मॉडल ऑक्झिलरी आहे तर जेव्हा पास्ट पार्टिसिपल घेणार आहे आपण मेन वर्बचं त्यापूर्वी आपल्याला बी वापरावे लागणार आहे. त्यानंतर ब्रेकचं ब्रोकन. कॉम्प्लिमेंट नाही आहे म्हणून बाय प्लस सब्जेक्ट बाय द बर्गलर्स. आन्सर होईल धिस सेफ कॅनॉट बी ब्रोकन बाय द बर्गलर्स. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हेल्पिंग वर्ब जे असतात त्यानंतरच आपल्याला नॉट यूज करायचे आहे. बाकी सर्व रूल आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल. द कस्टमर केअर इज नॉट रिस्पॉन्डिंग माय कॉल. कस्टमर केअर सब्जेक्ट इज हेल्पिंग वर्ब. नॉट इज नॉट रिस्पॉन्डिंग वर्ब त्यामध्ये इज हेल्पिंग वर्ब रिस्पॉन्डिंग मेन वर्ब की जे प्रेझेंट पार्टिसिपल आहे आणि माय कॉल ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट ॲट द बिगिनिंग माय कॉल. हेल्पिंग वर्ब इज आलेलं आहे म्हणून तेच. डू डज डीड असेल तर ॲम इज आर पैकी एक. मॉडल ऑक्झिलरी असतील तर त्याच. हॅव हॅज हॅड असेल तर तेच. ॲम इज आर वॉज वेअर असतील तर तेच यूज करायचे. मग आता माय कॉल नंतर इज. नॉट कधी यूज करायचं आहे हेल्पिंग वर्ब नंतर लगेचच. मग ते हेल्पिंग वर्ब कोणतंही असो. त्यानंतर आपल्याला आता रिस्पॉन्डिंग प्रेझेंट पार्टिसिपल आहे म्हणून त्यापूर्वी बीइंग वापरावे लागेल आणि रिस्पॉन्डिंगचं आपल्याला रिस्पॉन्डेड असं पास्ट पार्टिसिपल करावे लागेल. जसं आपण पाहिलं हॅव हॅज हॅड असेल तर बीन वापरलं त्यानंतर पास्ट पार्टिसिपल. यापूर्वी मॉडल ऑक्झिलरी होतं बी वापरून पास्ट पार्टिसिपल. आता इथं आय एन जी प्रत्यय म्हणून बीइंग वापरून पास्ट पार्टिसिपल रिस्पॉन्डेड. त्यानंतर बाय द कस्टमर बाय प्लस सब्जेक्ट बाय द कस्टमर केअर. आन्सर होईल माय कॉल इज नॉट बिंग रिस्पॉन्डेड बाय द कस्टमर केअर. वन मोर एक्झाम्पल. द पासर बाय मे नॉट हॅव ब्रोकन द ग्लास. या एक्झाम्पलमध्ये पासर बाय सब्जेक्ट. पासर बाय म्हणजे वाटसरू. मे नॉट हॅव ब्रोकन हे व्हर्ब आहे. येथे मे हे मॉडल ऑक्झिलरी आहे. हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे. ब्रोकन हे पास्ट पार्टिसिपल आहे. द ग्लास हे ऑब्जेक्ट आहे. आता कदाचित इथं बरेच जण कन्फ्यूज होतात. मॉडल ऑक्झिलरी आलं आहे म्हणून बी वापरावे का. हॅव आलं आहे म्हणून बीन वापरावे का. मग नक्की काय यूज करायचं. तर अशा केसेसमध्ये मॉडल ऑक्झिलरी जरी आलेले असेल तरी ही फ्रेज मे नॉट हॅव ब्रोकन परफेक्ट टेन्स इंडिकेट करते. परफेक्टचा सेन्स आहे या एक्झाम्पलमध्ये आणि म्हणून हॅव नंतर आपल्याला बीन वापरावे लागेल आणि त्यानंतरच पास्ट पार्टिसिपल यूज करावे लागेल. मे आहे तसेच यूज करावे लागेल. जसं यू मे हॅव पास्ट, शी मे हॅव कम या पद्धतीने. या परफेक्ट टेन्समधल्या फ्रेजेस आहेत. मग सुरुवातीला होईल द ग्लास. त्यानंतर मे मॉडल ऑक्झिलरी आहे तसं आणि त्यानंतर लगेचच नॉट. नॉट हे मॉडल ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब यानंतर लगेचच वापरायचं. हॅव. द ग्लास मे नॉट हॅव त्यानंतर फक्त आपल्याला बीन वापरायचे आहे आणि पास्ट पार्टिसिपल आहे तसेच यूज करायचे आहे. ब्रोकन बाय प्लस सब्जेक्ट
द पासर बाय. आन्सर होईल द ग्लास मे नॉट हॅव बीन ब्रोकन बाय द पासर बाय. नेक्स्ट रूल आपण पाहणार आहोत, इम्परेटिव्ह सेंटेन्स विदाऊट ऑब्जेक्ट. ॲक्च्युली आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस पाहिलेला आहे. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स विदाऊट ऑब्जेक्ट पण आपण स्टडी करणार आहोत. याचा असा स्पेसिफिक फॉर्म्युला नाही आहे, तुम्हाला एक्झाम्पलवरूनच या गोष्टी लक्षात येतील. सो फर्स्ट एक्झाम्पल, आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सचं पहिलं एक्झाम्पल पाहूया आणि त्यानंतर इम्परेटिव्ह सेंटेन्स विदाऊट ऑब्जेक्टचे एक्झाम्पल स्टडी करूया. या एक्झाम्पलमध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण मागील व्हिडिओत मी सांगितल्याप्रमाणे मेन व्हर्बने सुरुवात झाली आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट आलेले आहे. स्विच ऑफ युअर मोबाईल्स. मग याचा आपण पॅसिव्ह व्हॉइस लेटने सुरुवात केली, त्यानंतर ऑब्जेक्ट युअर मोबाईल्स, त्यानंतर बी प्लस पास्ट पार्टिसिपल. येथे बाय प्लस सब्जेक्ट येत नाही. आपण ऑलरेडी मागील व्हिडिओमध्ये लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल हे स्ट्रक्चर पाहिलेले आहे. कॉम्प्लिमेंट असेल तर त्यापुढे येईल. आन्सर होईल लेट युअर मोबाईल बी स्विच्ड ऑफ. आता सपोज हेच एक्झाम्पल जर निगेटिव्ह असेल तर याचा आन्सर होईल लेटने सुरुवात करायची, कारण डोंट या व्हर्बने सुरुवात झाली आहे म्हणून हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. आता लेट नंतर ऑब्जेक्ट येईल युअर मोबाईल्स, त्यानंतर आता आपण बी यूज करतो बरोबर, पण बी यूज करण्यापूर्वी डोंट आहे, निगेटिव्ह आहे म्हणून नॉट आणि मग बी यूज करावे लागेल. आणि स्विच ऑफचे पास्ट पार्टिसिपल स्विच्ड ऑफ असे घ्यावे लागेल. आन्सर होईल लेट युअर मोबाईल नॉट बी स्विच्ड ऑफ. या एक्झाम्पलमध्ये पे व्हर्ब आहे, द बिल ऑब्जेक्ट आहे, म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स विथ ऑब्जेक्ट आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. येथे पण लेट द बिल बी पेड या स्ट्रक्चरनुसारच याचा आन्सर येईल लेट, कारण इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. द बिल ऑब्जेक्ट, त्यानंतर बी, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल पेचं पेड. कॉम्प्लिमेंट जर असेल तर त्यापुढे येईल. आता सपोज जर एक्झाम्पल असे असते डोंट पे द बिल, तर या एक्झाम्पलचा पॅसिव्ह व्हॉइस परत लेट, कारण इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, वर्बने सुरुवात झाली आहे. लेट नंतर ऑब्जेक्ट द बिल, त्यानंतर नॉट यूज करावे लागणार आहे कारण निगेटिव्ह सेंटेन्स आहे, आणि पेड करण्यापूर्वी बी वापरावे लागेल आणि मग पेचं पेड करावे लागेल. आन्सर होईल लेट द बिल नॉट बी पेड. सिम्पली लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह सेंटेन्सेस असतील तर नॉट आहे तसेच यूज करायचे आहे पॅसिव्ह व्हॉइस करताना. आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स विथ ऑब्जेक्ट हे ऑलरेडी पाहिलेले आहे. आता आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स विदाऊट ऑब्जेक्ट पाहिजे आहे. फॉर एक्झाम्पल, या एक्झाम्पलमध्ये स्टँड अप हे व्हर्ब आहे. ॲक्च्युली येथे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहे. समजा ऑर्डर दिली मी स्टँड अप, उभे राहा, इथं ऑब्जेक्टच नाही आहे. कम हिअर, इकडे या, या पण एक्झाम्पलमध्ये ऑब्जेक्ट नाही आहे. सिट डाऊन, खाली बसा, या पण एक्झाम्पलमध्ये ऑब्जेक्ट नाही आहे. मग अशा एक्झाम्पलचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करणार? या एक्झाम्पलमध्ये आपण लेटचं स्ट्रक्चर वापरू शकत नाही, तर मग अशा वेळेला नो डाऊट स्टँडअप ही ऑर्डर दिलेली आहे म्हणून सुरुवात होईल यू आर ऑर्डर्ड, त्यानंतर टू स्टँडअप. हा झाला पॅसिव्ह व्हॉइस. यू आर ऑर्डर टू स्टँडअप, कारण येथे ऑर्डर दिलेली आहे. वन मोर एक्झाम्पल, येथे कम व्हर्ब आहे, ऑब्जेक्ट नाही आहे या एक्झाम्पलमध्ये. क्विकली हे ॲडवर्ब आहे. हिअर येथे ॲडवर्ब प्लेस इंडिकेट केलेली आहे, मॅनर इंडिकेट केलेलं आहे. येथे ऑब्जेक्ट नाही आहे आणि नो डाऊट ही ऑर्डर आहे. मग यू आर ऑर्डर्ड टू कम हिअर क्विकली, हे असे होईल. सपोज वॉर्निंग दिलेली असेल कीप क्वायट,
आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल सॉल्व करूया. कीप क्वाइट नाऊ. याही एक्झाम्पलमध्ये कीप क्वाइट व्हर्ब आहे आणि या एक्झाम्पलमध्ये ऑब्जेक्ट नाही आहे. ॲक्च्युली ऑब्जेक्ट कसं ओळखायचं हे ऑलरेडी मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. ऑब्जेक्ट ओळखताना व्हर्बला तुम्हाला काय, कोठे असा प्रश्न यूज करावा लागतो. जेव्हा तुम्ही असा प्रश्न व्हर्बला विचाराल त्याचं उत्तर जे येईल ते उत्तर म्हणजे ऑब्जेक्ट असते. ओके, तर स्टँडअप, उभे राहा. काय उभे राहा याचा आन्सर येत नाही आहे म्हणजे ऑब्जेक्ट नाहीच आहे. ओके, देन कम हिअर. काय, काय हा प्रश्न विचारायचा. व्हॉट, काय या, कसे या, काहीच आन्सर नाही आहेत म्हणून ऑब्जेक्ट आयडेंटिफाय होत नाही. हे व्हर्ब जे आहेत ते विदाऊट ऑब्जेक्ट आहेत आणि म्हणून यांचा पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला सुरुवात करावी लागेल यू आर ऑर्डर्ड. जर ऑर्डर असेल तर, वॉर्निंग असेल तर यू आर वॉर्न. समजा कीप क्वाइट ही वॉर्निंग आहे, सो यू आर वॉर्न टू कीप क्वाइट. टू पुढचं आहे तसेच कीप क्वाइट नाऊ. थोडक्यात टू नंतर पुढचं सेंटेन्स कनेक्ट करायचं. ओके, या एक्झाम्पलमध्ये तुम्ही यू आर ऑर्डर्ड टू कीप क्वाइट नाऊ असे पण आन्सर लिहू शकता. सो जस्ट आयडेंटिफाय व्हेदर इट इज ऑर्डर, व्हेदर इट इज वॉर्निंग किंवा ॲडवाईस पण असू शकते. यू आर ॲडवाईज, ॲडवाईस असेल तर यू आर ॲडवाईज्ड होईल. वॉर्निंग असेल तर यू आर वॉर्न्ड होईल. ऑर्डर असेल तर यू आर ऑर्डर्ड असे होईल. पण अशी सुरुवात पॅसिव्ह व्हॉइसची यू आर ऑर्डर्ड, यू आर वॉर्न ही केव्हा करायची? ज्या वेळेला इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट नसते. इथे पण बघा ऑब्जेक्ट नाही आहे, या पण एक्झाम्पलमध्ये ऑब्जेक्ट नाही आहे. सो इम्परेटिव्ह सेंटेन्स विदाऊट ऑब्जेक्ट. अशा वेळेलाच या प्रकारे पॅसिव्ह व्हॉइस करावा लागेल. ऑब्जेक्ट असेल तर आपण लेटने सुरुवात ऑलरेडी कशी करायची हे समजून घेतलेले आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल, डोंट मूव्ह. आता याही एक्झाम्पलमध्ये डोंट हे निगेटिव्ह ऑर्डर आहे, हेल्पिंग वर्ब आहे आणि मूव्ह मेन वर्ब आहे. या एक्झाम्पलमध्ये ऑब्जेक्ट नाही आहे. वर्बला तुम्ही क्वेश्चन विचारा काय, याचा आन्सर भेटत नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी ऑब्जेक्ट नाही आहे. हे इम्परेटिव्ह सेंटेन्स विदाऊट ऑब्जेक्ट आहे. याचा पॅसिव्ह व्हॉइस आपण लेटनी करू शकत नाही. तर याचा पॅसिव्ह व्हॉइस आपण यू आर ऑर्डर, ऑर्डर असेल तर, वॉर्निंग असेल तर यू आर वॉर्न आणि ॲडवाईस असेल तर यू आर ॲडवाइज्ड. मग यू आर ऑर्डर्ड त्यानंतर आपण नॉट टू असे करावे लागेल. मूव्ह. सिंपल एक लक्षात ठेवा, सुरुवात तर ठरलेली आहे यू आर ऑर्डर्ड, यू आर वॉर्न. त्यानंतर आपल्याला काय यूज करायचं आहे? टू. पण जर डोंट असेल म्हणजे निगेटिव्ह एक्झाम्पल असेल तर त्याचं नॉट आपल्याला यूज करावेच लागेल. ऑलरेडी आपण टू प्लस मेन वर्ब यूज करतोच आहे. पण जर डोंट असेल तर त्यापूर्वी नॉट यूज करायचं आहे. वन मोर एक्झाम्पल, डोंट बी सिली. निगेटिव्ह ऑर्डर आहे. या एक्झाम्पलमध्ये ऑब्जेक्ट नाही आहे आणि म्हणून सुरुवात होईल यू आर वॉर्न्ड. वॉर्निंग दिली आहे, यू आर वॉर्न. त्यानंतर आपण काय करतो? टू प्लस वर्ब जे असेल ते लिहितो. पण इथं डोंट म्हणजे नॉट आलेले आहे आणि म्हणून डोंटच्या ऐवजी आपल्याला नॉट यूज करावे लागेल आणि टू बी सिली हे आहे तसेच यूज करावे लागेल. आन्सर होईल यू आर वॉर्न नॉट टू बी सिली. आले लक्षात? सो सिम्पल. ऑब्जेक्ट असेल तर लेटचं स्ट्रक्चर वापरायचं इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये. ऑब्जेक्ट नसेलच तर तुम्हाला यू आर ऑर्डर्ड, यू आर वॉर्न, यू आर ॲडवाइस हे स्ट्रक्चर वापरायचं आहे. पॉझिटिव्ह असेल तर टू प्लस मेन वर्बने सगळं वाक्य लिहायचं आहे. निगेटिव्ह जर असेल तर तुम्हाला डोंटच्या ऐवजी फक्त नॉट यूज करायचं आहे आणि टू प्लस मेन वर्ब पुढचं एक्झाम्पल आहे तसेच यूज करावे लागणार आहे. त्यात कोणताच बदल करता येणार नाही आहे. वन मोर एक्झाम्पल, डोंट गो टू द क्राउडेड प्लेसेस. डोंट हेल्पिंग वर्ब, गो मेन वर्ब ही निगेटिव्ह ऑर्डर आहे. टू द क्राउडेड प्लेसेस कॉम्प्लिमेंट आहे. या एक्झाम्पलमध्ये ऑब्जेक्ट नाही आहे आणि म्हणून लेटने सुरुवात होणार नाही. याची सुरुवात होईल यू आर
ऑर्डर्ड अशी पण करता येईल, यू आर वॉर्न अशी पण करता येईल, किंवा आता गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका असा सल्ला दिला जातो कोविड-19च्या फेजमध्ये, मग यू आर ॲडवाइज्ड असं पण आन्सर बरोबर येईल. सो यू आर ॲडवाइज्ड. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे डोंटच्या ऐवजी आपल्याला नॉट आहे तसेच यूज करायचे आहे. त्यानंतर टू प्लस मेन वर्बपासून पुढचं वाक्य आहे तसेच यूज करायचे. टू गो कॉम्प्लिमेंट आहे तसेच, टू द क्राउडेड प्लेसेस. आन्सर होईल यू आर ॲडवाइज नॉट टू गो टू द क्राउडेड प्लेसेस. ओके, सो आय होप यू गॉट द आयडिया. नेक्स्ट आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस पाहणार आहोत, पण लेटचं स्ट्रक्चर पाहणार आहोत. ओके, सो निगेटिव्ह सेंटेन्सेस पाहिले आपण, इम्परेटिव्ह सेंटेन्स विदाउट ऑब्जेक्ट आपण स्टडी केले. आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत लेटचे स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल लेटचं स्ट्रक्चर आपण स्टडी करत आहोत. ॲक्च्युली हे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहे, पण या एक्झाम्पलमध्ये बऱ्याच वेळेला विद्यार्थी कन्फ्यूज होतात की लेट आलेले आहे, मग ऑलरेडी हा पॅसिव्ह व्हॉइस आहे का? तर ॲक्च्युली हा पॅसिव्ह व्हॉइस नाही आहे. पॅसिव्ह व्हॉइस ओळखण्याचं एकच फंडामेंटल जे बेसिक प्रिन्सिपल तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे ते म्हणजे की ॲमिजार, वॉज वेअर, बी, बीन किंवा बीइंग यानंतर जर पास्ट पार्टिसिपल आले तिसऱ्या रूप तरच पॅसिव्ह व्हॉइस असतो, अदरवाईज नॉट. या एक्झाम्पलमध्ये रीड हे व्हर्ब आहे, धिस बुक हे ऑब्जेक्ट आहे, मी ॲक्च्युली सब्जेक्ट म्हणूनच आलेले आहे पण ते ऑब्जेक्ट प्रोनाऊन आहे आणि लेटने सुरुवात झालेली आहे. ही एक प्रकारची आपण म्हणूया परवानगी आपण मागतोय. थोडक्यात लेट मी रीड धिस बुक, मला हे पुस्तक वाचू द्या. ओके, मग याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना सुरुवात लेटनीच करावी लागेल. त्यानंतर ऑब्जेक्ट धिस बुक, त्यानंतर बी आणि मग पास्ट पार्टिसिपल रीडचं रीडच राहील. येथे बाय आणि सब्जेक्ट मी, ऑब्जेक्ट प्रोनाऊन आहे ते आहे तसेच राहील. आन्सर होईल लेट धिस बुक बी रीड बाय मी. या प्रकारे हे आन्सर येईल. हा झाला पॅसिव्ह व्हॉइस. वन मोर एक्झाम्पल, लेट द स्टुडंट्स फाइंड द आन्सर्स. लेटचं स्ट्रक्चर आहे. या एक्झाम्पलमध्ये द स्टुडंट सब्जेक्ट आहे, फाइंड व्हर्ब आहे, द आन्सर्स ऑब्जेक्ट आहे. थोडक्यात लेटचे स्ट्रक्चर असते आणि त्याच्यात सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट अशी रचना असते. ओके, जसं आपण इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये व्हर्ब आणि ऑब्जेक्टच असते किंवा फक्त व्हर्बच असते. ओके, तर इथं लेट असते. मग अशा एक्झाम्पलचा पॅसिव्ह व्हॉइस जेव्हा करायचा असतो त्यावेळेला त्यांची सुरुवात लेटनेच होते, फक्त ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल, द आन्सर्स. ऑब्जेक्ट नंतर बी वापरावे लागेल, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल येईल व्हर्बचे, फाउंड, आणि या एक्झाम्पलमध्ये बाय प्लस सब्जेक्ट घ्यावा लागेल, बाय द स्टुडंट्स. आन्सर होईल लेट द आन्सर्स बी फाउंड बाय द स्टुडंट्स. सो दिस इज लेट स्ट्रक्चर. यानंतरचे स्ट्रक्चर आहे लेट्स किंवा लेटस. ॲक्च्युली लेट इज अ काइंड ऑफ सिकिंग परमिशन. लेट मी रीड दिस बुक, लेट मी स्टडी, मला अभ्यास करू द्या, लेट मी थिंक, मला विचार करू द्या. इट जस्ट लाईक अ परमिशन. आता लेट्स किंवा लेटस इट इज डिफरंट. हे स्ट्रक्चर थोडं वेगळं आहे. सो लेट्स गो फॉर पिकनिक, चला आपण पिकनिकला जाऊया. लेट्स प्ले फुटबॉल, चला आपण फुटबॉल खेळूया. सो चला आपण, लेट्स ऑर लेटस. आता याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला एक्झाम्पलवरूनच फॉर्म्युला समजून घ्यायचा आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल, याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. इथं लेट्स आहे म्हणजेच लेट अस, इथं लेट नाही आहे की जे यापूर्वी आपण पाहिलेले आहे. आता लेट्स डान्स म्हणजे चला आपण डान्स करूया. मग याचा पॅसिव्ह व्हॉइस होईल इट इज सजेस्टेड दॅट. जसं आपण पाहिलं होतं इम्परेटिव्ह सेंटेन्स विदाउट ऑब्जेक्ट, त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना यू आर ऑर्डर्ड, यू आर ॲडवाइज्ड. तसं लेट्सनी जर सुरुवात असेल तर पॅसिव्ह व्हॉइस करताना इट इज सजेस्टेड दॅट अशी सुरुवात करावी लागेल.
लेट्सच्या ऐवजी वी शूड घ्यावे लागेल आणि डान्स हे वर्ब आहे तसेच आन्सर होईल इट इज सजेस्टेड दॅट वी शूड डान्स. वन मोर एक्झाम्पल, लेटस किंवा लेट्स दोन्हींचा अर्थ एकच. नियमानुसार सुरुवात इट इज सजेस्टेड दॅट अशी होईल केव्हा, जेव्हा एक्झाम्पलमध्ये लेटस असेल किंवा लेट्स असेल. त्यानंतर आपल्याला फाईट अगेन्स्ट कोविड-19 हे लिहायचं आहे, पण त्यापूर्वी लेटस किंवा लेट्सचं आपल्याला रूपांतर वी शूड असे करावे लागेल. हा दुसरा बदल लक्षात ठेवायचा. आणि पुढील भाग आहे तसाच, फाईट अगेन्स्ट कोविड-19. आन्सर होईल इट इज सजेस्टेड दॅट वी शूड फाईट अगेन्स्ट कोविड-19. दोनच पॉईंट लक्षात ठेवायचे. या स्ट्रक्चरमध्ये इट इज सजेस्टेड दॅट अशी उत्तराची सुरुवात होईल आणि दुसरा पॉईंट लेट्स किंवा लेटस जे आहे त्याच्याऐवजी आपल्याला वी शूड यूज करावे लागेल. नाऊ नेक्स्ट, रिक्वेस्ट. जर रिक्वेस्ट असेल तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा. सो ऑल ऑफ यू नो हाऊ टू मेक अ रिक्वेस्ट. आपण रिक्वेस्ट करताना प्लीज कम हिअर, प्लीज सिट डाऊन, प्लीज गिव मी युअर मोबाईल, प्लीज शो मी युअर लॅपटॉप, प्लीजने सुरुवात करतो. मग याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा ते आपण समजून घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल आहे प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आता ही रिक्वेस्ट आहे हे कशावरून ओळखले, प्लीजने सुरुवात झालेली आहे, सबस्क्राईब वर्ब आहे, माय चॅनल ऑब्जेक्ट आहे. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना यू आर रिक्वेस्टेड याप्रमाणेच सुरुवात होईल. रिक्वेस्ट असेल, प्लीजने सुरुवात झालेली असेल, पॅसिव्ह व्हॉइस करताना यू आर रिक्वेस्टेड, त्यानंतर टू सबस्क्राईब. पुढील वाक्य आहे तसेच राहील. टूने पुढील वाक्य कनेक्ट करायचे. आन्सर होईल यू आर रिक्वेस्टेड टू सबस्क्राईब माय चॅनल. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल, प्लीज ट्रान्सफर द अमाऊंट टू धिस अकाउंट. प्लीजने वाक्याची सुरुवात झाली आहे. ऑब्वियसली रिक्वेस्ट आहे, ट्रान्सफर हे वर्ब आहे, द अमाऊंट हे ऑब्जेक्ट आहे, टू धिस अकाउंट हे कॉम्प्लिमेंट आहे. प्लीजने सुरुवात झाली आहे म्हणून पॅसिव्ह व्हॉइस करताना यू आर रिक्वेस्टेड अशीच सुरुवात करावी लागेल. त्यानंतर टूने पुढचे वाक्य कनेक्ट करावे लागेल, टू ट्रान्सफर द अमाऊंट टू धिस अकाउंट. आन्सर होईल यू आर रिक्वेस्टेड टू ट्रान्सफर द अमाऊंट टू धिस अकाउंट. ॲक्च्युली आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स, वेगवेगळे रूल्स ऑलरेडी पाहत आलेलो आहोत. येस यू कॅन या यूट्यूब चॅनलचा फक्त एवढाच उद्देश नाही आहे की हे तुम्हाला समजून सांगायचं आहे. ॲक्च्युली तुम्ही या सगळ्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे. प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व करायला दिलेली आहे एक्झरसाइज म्हणून. तुम्ही ते सॉल्व करून कॉमेंट बॉक्समध्ये त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत. ॲक्च्युली ॲप्लिकेशन इज इम्पॉर्टंट. पाहिलेलं तुम्हाला समजलं आहे का नाही हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जी उदाहरणं मी तुम्हाला सॉल्व करायला देईल ती कॉमेंट बॉक्समध्ये त्याचे आन्सर्स लिहा. त्याला वेळोवेळी मी रिप्लाय देणारच आहे. ओके, सो टुडेज एक्झरसाइज की जे आपण व्हॉइस चॅलेंज म्हणून पाहत आलेलो आहोत. सो फर्स्ट एक्झाम्पल, वी शुड नॉट ब्रेक द ट्रॅफिक रूल्स. सेकंड, वॉच केअरफुली. थर्ड, डोंट डिस्टर्ब हर. फोर्थ, लेट्स एन्जॉय द मोमेंट्स. अँड लास्ट एक्झाम्पल, प्लीज यूज मास्क्स. आपण जे रूल्स पाहिलेले आहेत त्याशी रिलेटेड हे एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ समजला असेल तर याचे आन्सर्स कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेक्स्ट रूल्स आणि डिफरंट एक्झाम्पल्स कशी सॉल्व करतात हे समजून सांगणार आहे. सो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.